नमस्कार मित्रांनो, महानगरपालिका निवडणुकींचा निकाल आता जवळपास स्पष्ट झालेला आहे आणि मुंबईमध्ये ठाकरे बंधूंनी पुन्हा एकदा कमाल दाखवलेली आहे। अर्थात महापौर हा भाजपचाच होणार आहे, परंतु तरी सुद्धा भाजप ज्या पद्धतीने या निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेली होती, ज्या विजयाच्या अपेक्षेने भाजप त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली होती आणि ठाकरेंना हरवण्यासाठी ज्या पद्धतीने ते रिंगणात उतरलेले होते, ते भाजपचं स्वप्न पूर्ण झालं नाही। भाजपचा स्वबळावरती महापौर होणार नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि त्यामुळे ठाकरे भाजपला पुरून उरले का हा प्रश्न आता इथे उपस्थित होतोय आणि त्याचबद्दल चर्चा करायची आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर सुरू करूया। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, अर्थात भाजप हा नंबर 1 चा पक्ष या महाराष्ट्रामध्ये मागील जवळपास सगळ्या लोकसभा वगळता सगळ्याच निवडणुकांमध्ये भाजपच 1 नंबरचा पक्ष राहिलेला आहे। परंतु महानगरपालिका निवडणूक ही अत्यंत चुरशीची होती आणि ज्या मुंबईसाठी भाजप जे मेहनत घेत होता, त्यावरून मुंबई भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची होती आणि ती मुंबई कुठल्याही परिस्थितीमध्ये मिळवायचीच। कारण मागच्या 2-3 वर्षामध्ये सत्तेचे जे काही गणित बनले, बिघडले, जे काही झालं असेल, या सगळ्या गोष्टींमागे एक महत्त्वाची गोष्ट होती, ती म्हणजे मुंबई महानगरपालिका। कारण कित्येक छोट्या राज्यांचं बजेट नाही एवढं या मुंबई महानगरपालिकेचं बजेट आहे। मुंबई म्हणजे महाराष्ट्राचं नाक आहे आणि ही मुंबई सगळ्याच राजकीय पक्षांना भुरळ पाडणारी मुंबई आहे। त्यामुळे या मुंबईवरती भाजपचा झेंडा फडकवायचा हे भाजपचं स्वप्न आणि त्यामुळे या स्वबळावरती भाजपला महापौर बनवायचा होता या मुंबईमध्ये। आणि म्हणूनच की काय, सुरुवातीला शिवसेना फोडल्या गेली, त्यानंतर शिवसेना नाव हे एकनाथ शिंदेंना देण्यात आलं, त्याच्यानंतर धनुष्यबाण हा शिंदेंच्या पारड्यात टाकण्यात आला आणि हे सगळं करून काय तर उद्धव ठाकरेंना संपवायचंय। परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये जरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना पूर्ण महाराष्ट्रभर मागे पडलेली असेल, तरी मुंबईमध्ये मात्र उद्धव ठाकरे यांनी कमाल करून दाखवलेली आहे आणि भाजपच्या नाकी 9 त्यांनी आणलेले आहे। म्हणजे कधी कधी म्हणतात ना, तुमचा पराजय सुद्धा असा असावा की विजयी होणाऱ्याला सुद्धा स्वतःची लाज वाटेल। आणि त्याच पद्धतीचं हे जे काही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे ती झालेली आहे। कारण भाजपने या निवडणुकीमध्ये साम दाम दंडभेद या सगळ्याच गोष्टी वापरलेल्या होत्या। या मुंबईमध्ये कित्येक मोठे मोठे नेते येऊन गेले, मुंबईमध्ये केंद्रीय मंत्र्यांची फौज उतरवली गेली, राज्यातले सगळे मंत्री जवळपास मुंबईमध्ये त्यांनी केंद्रित केलेले होते। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा वाटला गेला, प्रचंड बोगस मतदान झालं, त्याचे कित्येक उदाहरणं मीडियामध्ये तुम्ही आपण मागील 15 दिवसांपासून बघत आहोत। आणि या सगळ्या गोष्टी जर बघता, जो पैशांचा वाटप जो झाला मुंबईमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी जो पैसा पकडला गेला किंवा जे आरोप झाले त्यावरून, इतका प्रचंड प्रमाणात पैसा निवडणुकीमध्ये याआधी कधीही बघितलेला नव्हता, अशी ही निवडणूक झाली। आणि या निवडणुकीमध्ये वेगळं पण काय होतं, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे एकत्र आलेले होते। त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं कागदावरचं काम आणि राज ठाकरे यांचं वक्तृत्व या दोन्ही गोष्टींचा एक योग्य मिलाप इथे झाला आणि त्यांनी भाजपला मात्र सळो की पळो करून सोडलं। फक्त हे 2च ठाकरे मुंबईमध्ये फिरत होते आणि यांच्यासोबत आदित्य आणि अमित ठाकरे हे पण होते। परंतु भाजपची एवढी मोठी फौज आणि त्याविरुद्ध हे 4 ठाकरे लढले आणि जनतेच्या मनात तरी जिंकलेले आहेत। अर्थात निवडणुकीमध्ये सगळे खेळ हे आकड्यांचे असतात, त्या आकड्यांच्या खेळात जरी भाजप जिंकत असेल तरी लोकांच्या मनावरती जे राज्य केलेलं आहे ते मात्र ठाकरेंनी केलेलं आहे। आता तुम्हाला याहून एक महत्त्वाची गोष्ट आणि गंमत सांगतो, तुम्ही कुठल्याही न्यूज चॅनलनी घेतलेले सर्वे एकदा बघा। लाखो लोकांनी या सर्वेमध्ये आपलं मत नोंदवलेलं होतं आणि त्या प्रत्येक ठिकाणी 80% जास्त मत हे ठाकरेंच्या पारड्यात होते। त्यामुळे भाजपला मतदान करणारे हे म्हणजे कुठून येतात मला तेच कळत नाही आणि ठाकरेंच्या बाजूने हे सगळे मत करणारे हे काय म्हणजे बाहेरच्या देशात बसलेले की काय हेही कळत नाही। कारण इतक्या लोकांचा ओढा एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूची सत्ता येणं हे कुठेतरी या गणितामध्ये काहीतरी दाल में कुछ काला है हे नक्कीच आहे। कारण भाजपच्या विजयामध्ये जितके लोक दिसत नाही तेवढे ठाकरेंच्या पराजयामध्ये आपल्याला दिसून येतात आणि यामध्येच ठाकरेंचा विजय आहे खरं तर।
त्याच्यामुळे एक गोष्ट नक्कीच आहे, कुछ तो गडबड आहे. मतदानामध्ये असेल, ईव्हीएम असेल, आम्ही कुठल्याही गोष्टीवरती आरोप करत नाहीये, परंतु कुछ तो गडबड आहे. कारण जर समजा एखाद्या पक्षाला एवढी मोठी सत्ता भेटत असेल तर त्या विचारांचे, त्या तत्वांचे, त्या पक्षाचे किती लोक आपल्याला आजूबाजूला आपल्याला दिसायला पाहिजे. परंतु तसं होताना मात्र दिसत नाही. सगळ्या लोकांनी एकदा ऑब्झर्व करा. आपण आपल्या आजूबाजूला जेव्हा बोलत असतो तेव्हा प्रत्येक जण भाजपनी केलेला भ्रष्टाचाराबद्दल असेल, भाजपनी भ्रष्टाचारी नेत्यांना सोबत घेतलेलं असेल, किंवा भाजप सत्तेसाठी काही करू शकतो, अशा अशा सगळ्या प्रकारचे वक्तव्य आपण बघत असतो. अगदी म्हणजे भाजपच्या गोटातल्या कार्यकर्त्यांसोबत बसला तरी तुम्हाला या गोष्टी ऐकायला मिळतील. परंतु हे सगळं असताना सुद्धा भाजप निवडणुकीत जिंकते. अर्थात दाल में कुछ काला है हे नक्कीच. परंतु ठाकरेंनी मात्र देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांच्या नाकीनऊ मुंबईत तरी आणले, हेही तितकंच खरं. हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा. अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.